हाय फ्रेंड्स, माझं नाव तेजस दिलीपराव काजळे. फिजिक्स विथ तेजस सर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कालपर्यंत आपण डिव्हिजन कसे करायचे पाहिले. काल मी तुम्हाला होमवर्क पाठवलं, पण आजपर्यंत ते होमवर्क मला मिळालेलं नाही. पण जर समजा तुम्ही केलं नसेल तर करा. व्हिडिओ नसेल बघितला तर बघा, कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करायचे आहे ते पहा आणि होमवर्क करून पाठवा. ओके, तुमचं व्यवस्थित येत आहे सगळं. म्हणजे आतापर्यंत जे काही तुम्ही होमवर्क मला पाठवलं त्यावरून निष्कर्ष असा निघतो आहे की तुम्हाला लॉग अँटीलॉग व्यवस्थित जमतो आहे. कोणीतरी कॅरेक्टरिस्टिक्समध्ये गडबड करते आहे, कोणीतरी अँटीलॉग काढताना गडबड करते आहे आणि भरपूर जणांच्या मिस्टेक्स कॅल्क्युलेशन्समध्ये होते आहेत. त्या कॅल्क्युलेशन्स कसे करायचे, काय करायचे हे तुम्हाला मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मागचे जे काही आपण व्हिडिओज बघितले तर त्यामध्ये मी तुम्हाला कॅल्क्युलेशन्स कसे करायचे ते सांगितलेलं आहे. पण तरी अजून अडचण येत असेल आणि तुम्हाला त्याच्यावर अजून काही लेक्चर्स पाहिजे असतील तर प्लीज मला सांगा. म्हणजे त्याच्यावर मी अजून काही लेक्चर्स बनवून तुम्हाला पाठवून देईन. ठीक आहे. तर आज आपल्याला नवीन शिकायचं आहे काहीतरी, आहे ना. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन तर आपण बघितलं. आज आपल्याला शिकायचं आहे स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट कसा काढायचा. स्क्वेअर रूट काढण्याची पद्धत पण तशीच आहे जसं आपण लॉग आणि अँटीलॉग फाइंड आउट करत असतो. ठीक आहे. पण त्यामध्ये काही आपल्याला कधी कन्व्हर्शन करायचं काम पडते, तर त्या कन्व्हर्शनमध्येच तुम्ही थोडीशी गडबड करू शकता. तर ते कन्व्हर्शन सगळ्यात पहिले आपण पाहून घेऊ. ठीक आहे. आणि बाकी गोष्टी ज्या आहेत कसं काढायचं, कसं फाइंड आउट करायचं ते आपण नंतर पाहू. कारण फाइंड आउट करण्याला जास्त महत्त्व नाही आहे. कारण जसं आपण लॉग फाइंड आउट करतो, जसं आपण अँटीलॉग फाइंड आउट करतो, सेम प्रोसेस आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये काही आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स काढायची गरज नाही पडत. सिम्पली आपल्याला काय करायचं, लॉग टेबलमध्ये बघायचं, जो आकडा दिला असेल तो, आणि सरळ आपल्याला आन्सर मिळते. जसं आपण लॉग टेबलमध्ये काय करतो, कॅरेक्टरिस्टिक्स काढतो, मग मॅन्टिसा काढतो, आहे ना. तर कॅरेक्टरिस्टिक्स काढण्यामध्ये गडबड होते, मॅन्टिसा काढण्यामध्ये गडबड होते, बरोबर आहे. पण इथे तसा की नाही काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे ना आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स काढावं लागत, ना आपल्याला काही कॅल्क्युलेशन्स करावं लागत. हां, थोडेसे कन्व्हर्शन्स करावं लागतात. तर ते कन्व्हर्शन्स मी तुम्हाला पहिले सांगून देतो कशा पद्धतीने कन्व्हर्शन्स करावं लागतात. कन्व्हर्शन्स म्हणजे खूप काही मोठी गोष्ट नाही आहे. फक्त पॉईंट शिफ्टिंग, ज्याला आपण काय म्हणू, पॉईंट कसा शिफ्ट करायचा ते फक्त आपल्याला बघायचं आहे. एकदा ते आलं का स्क्वेअर रूट काढणं खूप इझी आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण कन्व्हर्शन्स बघू आणि नंतर मग स्क्वेअर रूट काढणं कसं स्क्वेअर रूट काढायचं ते बघू. ठीक आहे. तर बघा, आता कन्सिडर करा माझ्याकडे एखाद्या की आकडा असेल. 4 डिजिटच घेऊ आपण. तसंच 3 डिजिटमध्ये होईल, तसंच 1 डिजिटमध्ये होईल. ओके. म्हणून मी सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला जे सांगायचं आहे पॉईंट कसा शिफ्ट करायचा ते 4 डिजिटच्या अनुसार सांगतो. म्हणजे तसंच 3 डिजिटमध्ये, तसंच 2 डिजिटमध्ये, तसंच 1 डिजिटमध्ये. ठीक आहे. बघा, आता कन्सिडर करा तुमच्याकडे एक 1000 नंबर आहे. ठीक आहे. म्हणजे 1000 म्हणजे तुम्ही कसं लिहिता, 1000, बरोबर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने 1000. ठीक आहे. आता या 1000ला आपण अशा पद्धतीने पण लिहू शकतो ना, 1000.0 आहे ना, 1000.0 असं पण लिहू शकतो ना. आता इथे होते काय, आपल्याला की भरपूर प्रकारच्या कन्व्हर्शन्स आपल्याला बघायचे आहेत. कसं बघायचं पहा, याचं की तुम्हाला खूप पुढे काम पण पडणार आहे. ठीक आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन जर समजा इझी करायचे असतील तर याचं खूप आपल्याला काम पडते कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी. ठीक आहे. तर बघा आता काय करायचं. कन्सिडर करा आता हा जो 1000 आहे, हा जर समजा पॉइंट मला लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करायचा असेल, कुठे, लेफ्ट हँड साईडला, तर काय करायचं बघा, लेफ्ट हँड साईडला. कारण 1000 हा नंबर आहे, या 1000ला आपण की 1000.0 असं लिहू शकतो, बरोबर आहे. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, लेफ्ट हँड साईडनी पॉइंट शिफ्ट करायचा आहे, लेफ्ट हँड साईड. ओके. म्हणजे या डायरेक्शननी जर समजा आपल्याला पॉइंट शिफ्ट करायचा असेल तर काय करायचं बघा. पण पॉइंट शिफ्ट करत असताना त्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे. म्हणजे हा जो नंबर आपण घेतलेला आहे इनिशियली, तो नंबर नाही बदलला पाहिजे. तर मग अशा पद्धतीची अरेंजमेंट कशी करायची, एकदम इझी आहे. तुम्हाला माहित पण असेल, पण भरपूर जण यामध्ये की थोडंसं गडबड करत असताना त्यांना माहीत असते, पण घाईघाईमध्ये फ्लोमध्ये काहीतरी गडबड करून ठेवतात ते.
म्हणून मी तुम्हाला सध्या ते सांगतो आहे. कसं करायचं पाहून घ्या. कन्सिडर करा हा जो 1000 आहे याचा जर समजा मला की नाही एक घर शिफ्ट करायचं असेल तर कसं होईल बघा. किती घर शिफ्ट करायचे ते पहिले पाहून घ्यायचं. ठीक आहे, आपल्या सोयीच्या अनुसार. ओके, बघा कन्सिडर करा मी सगळ्यात पहिले एकच घर शिफ्ट करतो. म्हणजे हा जो पॉइंट आहे हा पॉइंट मला ह्या इथे पाहिजे, म्हणजे 100 नंतर पॉइंट पाहिजे. तर काय करावं लागेल बघा. पहिले तो पॉइंट देऊन द्या, म्हणजे 100 लिहायचं. ओके, त्याच्यानंतर हा जो पॉइंट आहे हा मला इथे शिफ्ट करायचा आहे. म्हणजे कन्सिडर करा ह्या अशा पद्धतीने मला शिफ्ट करायचा आहे. तर काय करावं लागेल मला बघा. पॉइंट द्यावं लागेल, त्याच्यानंतर 2 शून्य ते ॲज इट इज. ओके, पण जर समजा आपण की नुसतं असं करून ठेवलं तर अर्थ बदलला आहे ना. का बरं बदलला बघा. इथे 1000 आहे आणि इथे 100 आहे. 100.0 म्हणजे 100च कन्सिडर करत असतो आपण, बरोबर आहे. म्हणजे इथे 100 आहे इथे 1000 आहे. अर्थ बदलला की नाही. म्हणजे मग की 1000 आणि 100 ह्या दोन इक्वल गोष्टी नाही आहे. मग जर समजा याला इक्वल बनायचं असेल तर काय करायचं. काय करायचं बघा. मल्टिप्लाइड बाय. आता तुम्ही मला सांगा, जर समजा 100 ला जर 10 ने मल्टिप्लाय केलं. ओके, पहा मी काय करतोय. आता हा जो 100 आहे 100.00 म्हणजे आपण काय कन्सिडर करत असतो 100. म्हणजे 100 ला जर समजा 10 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 1000च मिळतात, बरोबर आहे. म्हणजे ही आहे एक ऍडजस्टमेंट. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल. जर समजा एक पॉइंट शिफ्ट करायचं असेल तर तुम्हाला सिम्पली काय करावं लागेल. 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. जो काही नंबर आहे त्या नंबरला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. पुन्हा एकदा सांगतो काय करायचं बघा. जर समजा हा पॉइंट मला की नाही लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करायचा आहे. लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करायचा म्हणजे एकच घर शिफ्ट करायचं आहे. झिरोचं फक्त एकच घर आहे ना. म्हणजे एक घर सोडून जर समजा मला पॉइंट द्यायचा आहे लेफ्ट हँड साईडनी, तर मग मला सिम्पली काय करावं लागेल. 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल आहे ना. आताच आपण पाहिलं 100 10 1000 आहे ना. 100 कधी येईल. ज्या वेळेस आपण 100 सोडून पॉइंट देऊ त्यावेळेस. म्हणजे 100 ने जर 10 ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतो 1000 मिळतो. म्हणजे याचाच अर्थ काय होऊन राहिला रे. जेव्हा आपण पॉइंट एक घर सोडून शिफ्ट करू त्यावेळेस मला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. जर समजा लेफ्ट हँड साईडनी म्हणजे या साईडनी एक घर सोडून जर पॉइंट तुम्ही काय कराल शिफ्ट कराल तर तुम्हाला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता त्याच्यासाठी कोणताही डिजिट घ्या तुम्ही. कोणताही डिजिट घ्या. कन्सिडर करा मी एखादा डिजिट देतो तुम्हाला. ओके, एखादा डिजिट असेल तुमच्याकडे. अशा पद्धतीचे तुमच्याकडे आकडे असतील. कन्सिडर करा 9 5 9 ओके आणि 2. आता या आकड्याला काय करायचं बघा. मला जर समजा की 959.2 लागत असेल तर काय करता येईल मला बघा. जर समजा याच आकड्याला मी कसं लिहितो 95 92.0 बरोबर आहे. म्हणजे मला हा जर समजा आकडा अशा पद्धतीने बनवायचा असेल 95 9 म्हणजे 959.2 असं जर बनवायचं असेल तर मला काय करावं लागेल. सिम्पली 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, 10 ने मल्टिप्लाय केलं तर एक घर सोडून आपल्याला पॉइंट पाहायला भेटून जाईल. ठीक आहे, तर हे असं तुम्ही इकडे कुठल्या पण सिच्युएशन मध्ये करू शकता. ठीक आहे, म्हणजे एक पॉइंट शिफ्ट करायचा असेल तर 10 ने मल्टिप्लाय करायचं असं कन्सिडर करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता ही झाली तुमची पहिली सिच्युएशन. आता यालाच कन्सिडर करा. तुमच्याकडे काय आहे हा नंबर पुन्हा घेतो मी 1000.0. ओके, आता इथे मला 2 घर शिफ्ट करायचे आहे. 2 घर म्हणजे एक हे घर ओके, त्याच्यानंतर एक हे दुसरं घर. 2 घर पॉइंट शिफ्ट करायचे. मगाशी मी काय केलं एकच घर पॉइंट शिफ्ट केला आहे ना. एकच घर पॉइंट शिफ्ट केला. हा तर 0 आपल्याकडे ऑलरेडी होताच. त्याच्यानंतर पॉइंट शिफ्ट केल्यानंतरचा हा 0 बरोबर आहे. आणि पॉइंट दिल्यानंतर की आपल्याकडे किती आकडा राहिला 100. आलं लक्षात. तर आता की कन्सिडर करा मला काय करायचं आहे 2 घर सोडून पॉइंट द्यायचा आहे. 2 घर सोडून पॉइंट म्हणजे कन्सिडर करा माझ्याकडे काय उरणार आहे सरळ सरळ 10 बरोबर आहे ना. कारण 2 घर सोडून पॉइंट म्हणजे एक घर सोडला दुसरा घर सोडला म्हणजे 10 नंतर पॉइंट द्यावं लागेल मला, बरोबर आहे. आणि बाकीचे 0 ऍज इट इज ठेवावं लागेल. म्हणजे 1 2 3 म्हणजे 1 2 3 बरोबर आहे. म्हणजे आपण किती घर सोडून सोडला पॉइंट. एक घर 2 घर सोडून पॉइंट दिला.
हा तर शून्य आपला हा आहे, या शून्याचा काही फरक पडतच नाही, या शून्याशी आपल्याशी काहीच घेणं देणं नाही, आपल्याला या दोन शून्यासोबत महत्व आहे. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं, एक घर दोन घर सोडून पॉइंट दिला. ठीक आहे, मग आता काय होते बघा, जर समजा दोन घर सोडून पॉइंट दिलं तर मला काय करावं लागेल, अर्थ तर बदलला नाही पाहिजे, आकडा तर बदलला नाही पाहिजे. मग काय करायचं, कारण इथे आहे आपला 1000 आणि इथे आहे आपला 10, बरोबर आहे. काय करायचं मग, अशा वेळेस आपण 100 ने मल्टिप्लाय करायचं आहे ना, म्हणजे सरळ सरळ 100 10 1000, बरोबर आहे. म्हणजे काय केलं आपण, जेव्हा 100 ने मल्टिप्लाय करू त्यावेळेस पॉइंट दोन घर शिफ्ट होईल. लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस 100 ने मल्टिप्लाय करू आपण त्यावेळेस पॉइंट म्हणजे जो डेसिमल पॉइंट आहे तो डेसिमल पॉइंट लेफ्ट हँड साइडने किती घर शिफ्ट होईल, दोन घर शिफ्ट होईल. ठीक आहे, म्हणजे आता बघा कन्सिडर करा, या 100 ला मी असं लिहू शकतो का, बघा बरं, 10.123. ठीक आहे, त्याच्यानंतर गुणेला 10⁻². ओके, म्हणजे बघा याच्यावरून काय लक्षात येते, जर समजा आपण किणी 10⁻1 केलं तर एक घर सोडून पॉइंट देऊ शकतो, आणि 10⁻² केलं तर दोन घर सोडून पॉइंट देऊ शकतो, म्हणजे पहिलं घर दुसरं घर. ओके, तर अशा पद्धतीने जर समजा या झिरोचं तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर सरळ सरळ असं कन्सिडर करा, 1000. ठीक आहे, म्हणजे या शून्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही, म्हणजे तुमच्या ते व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे, लागेल तर असं कन्सिडर करा. ठीक आहे, इथे राहू द्या लागेल तर शून्य, कारण आपल्याला की तुम्हाला समजायला पाहिजे 1000 ला आपण कसं लिहू शकतो, 1000.0. ठीक आहे, म्हणजे मग की एक घर सोडून जर समजा पॉईंट द्यायचा झाला तर आपण काय करू शकतो, एक घर सोडून पॉईंट दिला म्हणजे एक घर सोडून पॉईंट दिला तर आपण की 100 गुणिला 10 म्हणजे 1000 आपल्याकडे आहे, म्हणजे सरळ सरळ इथे लक्ष द्यायचं. जर समजा 10⁻1 असेल तर एक घर सोडून पॉईंट, 10⁻² असेल तर दोन घर सोडून पॉइंट. दोन घर म्हणजे बघा, हा पहिला घर हा दुसरा घर, दोन घर सोडून पॉइंट, पहिला घर दुसरा घर दोन घर सोडून पॉइंट, पहिला घर दुसरा घर दोन घर सोडून पॉइंट. कधी, जेव्हा 10⁻² असेल तेव्हा. तर नेहमी लक्षात ठेवायचं, जिंदगीभर लक्षात ठेवायचं, जर समजा दोन घर सोडून पॉइंट दिला तर आपल्याला काय करावं लागेल, 10⁻², म्हणजे 10⁻² ने मल्टिप्लाय केलं तर दोन घर सोडून पॉइंट द्यायचे. कोणत्या साईडनी, लेफ्ट हँड साईडनी. आपण लेफ्ट हँड साईडचं बघतोय, लेफ्ट हँड साईड. ओके, इथे पण लेफ्ट हँड साईड. ठीक आहे, लिहिलेलंच आहे त्याच्यामुळे काही विषय नाही. त्याच्यानंतर हे झालं तिसरी सिच्युएशन. बघा माझ्याकडे 1000च नंबर आहे, यामध्ये मी काय करतोय बघा, मला काय करायचं आहे, आता तीन घर सोडून पॉइंट पाहिजे. तीन घर सोडून पॉइंट म्हणजे कन्सिडर करा 1 2 3, म्हणजे तीन घर सोडून पॉइंट म्हणजे एक आहे माझ्याकडे, दोन आहे माझ्याकडे, तीन आहे, तर तीन घर सोडून पॉइंट द्यायचा आहे. ओके, आणि तीन घर सोडून जर समजा मी पॉइंट दिला तर इथे काय उरते, फक्त 1 उरते, बरोबर आहे. म्हणजे 1 2 3 घर सोडून पॉइंट, 1 2 3 घर सोडून पॉइंट दिला म्हणजे उरते काय, फक्त 1, म्हणजे 1. म्हणजे मला इथे काय करावं लागेल, कारण इथे तर माझा 1000 आहे, इथे फक्त आन्सर किती आहे माझं, 1 आहे, तर 1000 = 1 तर नाही आहे. आपला अर्थही नाही बदलला पाहिजे, आपला नंबरही नाही बदलला पाहिजे. तर काय करावं लागेल आपल्याला, तर आपल्याला करावं लागेल मल्टिप्लाइड बाय 1000 आहे ना, म्हणजे 1000 एक 1000 म्हणजे 1000 एक 1000, बरोबर आहे. म्हणजे जेव्हा आपण 1000 ने मल्टिप्लाय करू त्यावेळेस आपला अर्थ तोच राहील, म्हणजे आपला नंबर तोच राहील, बरोबर आहे. फक्त आपण काय केलं, पॉइंट शिफ्ट केला. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, या 1.000 ला आपण असं लिहू शकतो, इथे 1000 आहे, 1000 म्हणजे 10⁻³ है ना, 1000 म्हणजे काय होते, 10⁻³. आता इथे लक्ष द्या, पहा, तीन जर समजा असेल डोक्यावर म्हणजे तीन घर सोडून पॉइंट द्यायचा. ओके, म्हणजे तीन घर असतील डोक्यावर तर किती घर सोडून पॉइंट द्यायचा, तीन घर सोडून पॉइंट द्यायचा. लक्षात, म्हणजे किती घर सोडून पॉइंट द्यावं लागेल आपल्याला, बघा इथे 3 आहे तर 1 2 3, बरोबर आहे. इथे 2 आहे तर 1 2, इथे 1 आहे तर फक्त 1. लक्षात. तर पुन्हा एकदा सांगतो, जर समजा 10⁻1 असेल तर एक घर सोडून पॉइंट लेफ्ट हँड साइडने. ओके,
10च्या डोक्यावर 2 असेल म्हणजे 10 टू दी पॉवर 2 असेल तर 2 घरं सोडून पॉइंट लेफ्ट हँड साईडनी. 10च्या डोक्यावर 3 असेल म्हणजे 10 टू दी पॉवर 3 असेल तर 3 घरं सोडून पॉइंट कुठे लेफ्ट हँड साईडनी. तर हे खूप महत्वाचं आहे स्क्वेअर रूट फाइंड आउट करत असताना. ठीक आहे, तर हे तुम्ही नोट डाऊन केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, भरपूरच्या पोरांना हे माहीत असेल, पण स्क्वेअर रूट काढत असताना याची आपल्याला खूप गरज पडते आणि पुढे चालूनही याची आपल्याला खूप गरज पडते, म्हणून मी आकडा म्हणजे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता 1000च्या जागेवर आपल्याला की नाही 1000च्या जागेवर कुठलाही आकडा असू शकतो. ठीक आहे, 1000च्या जागेवर कुठलाही आकडा असू शकतो जसं मी तुम्हाला इथे सांगितलं. पण सिच्युएशन माहित आहे का, पॉइंटची सिच्युएशन पाहायची आपल्याला. पॉइंट किती घरून सोडून द्यायचा त्याच्यासाठी फक्त हे कॅल्क्युलेशन सांगितलं, म्हणजे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे म्हणून. ठीक आहे, आता जसे जसे आपण प्रॉब्लेम करू तसं तसं तुमच्या लक्षात येऊनच जाईल तो हिशोब. ओके, त्याच्यानंतर आता आपण मेन स्क्वेअर रूट कसा काढायचा ते पाहू. बस एक स्क्वेअर रूट काढणं सांगतो, बाकीचं तुम्हाला करायचं आहे. एकदम इझी आहे, जास्त हार्ड नाही आहे. बघा 2 सिच्युएशन असतील आपल्याकडे, त्या 2 सिच्युएशन सांगून देतो मी कशा काढायच्या तर. ठीक आहे, बाकीचं मग होमवर्क दिल्यानंतर पाहू मग काय होईल तर. ओके, होमवर्क दिल्यानंतर तुम्ही मला काढून दाखवायचं. बघा आता एक आकडा आहे माझ्याकडे, पहिला प्रॉब्लेम घेतोय मी, एकदम इझी आहे, जास्त हार्ड नाही आहे. ठीक आहे, कन्सिडर करा स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट मध्ये किती आहे बघा 3. ओके, 435 हा आकडा आहे तुमच्याकडे. काय केलेला आहे आपण 3.435. मग आता तुम्ही मला सांगा 3.435 जर समजा आपल्याकडे आहे तर मग आता याचा स्क्वेअर रूट कसा काढायचा. कारण परफेक्ट स्क्वेअर जो असतो म्हणजे 25 आहे ना, 25चा स्क्वेअर रूट आपण डायरेक्ट म्हणू शकतो 5 आहे. ओके, त्याच्यानंतर 36 त्याचा पण स्क्वेअर रूट आपण डायरेक्ट काढू शकतो 6 आहे. पण आता हे काय आहे 3.435 याचा स्क्वेअर रूट कसा काढायचा. तर याचा स्क्वेअर रूट काढण्यासाठी लॉग टेबल आहे. तर लॉग टेबल वरून आपण याचा स्क्वेअर रूट काढू शकतो. आलं लक्षात, कसं काढायचं बघा. आता त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, लॉग टेबल जवळ ठेवायचा तुमच्या. ठीक आहे, आता यामध्ये बघा काय करायचं आहे तर आपल्याला एक काम करतो, या लॉग टेबलवर फोकस करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते. हां, आला फोकसिंग व्यवस्थित. तर इथे की नाही स्क्वेअर रूट दिलेला आहे ना, स्क्वेअर रूट. ओके, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला कंसामध्ये दिलेला आहे 1 to 10, म्हणजे आपल्याला की नाही 1 to 10च मिळणार फक्त. 1 to 10 म्हणजे बघा ह्या इथे की नाही या कॉलममध्ये दिलेला आहे 1.0 पासून आहे ना, 1.0 पासून दिलेला आहे, 1.1 दिलेला आहे. असं करता करता इथे आहे खाली आहे पूर्ण 5.4 आहे ना, दिसत नसेल तर बघा 5.4. ओके, त्याच्यानंतर इथून दिलेला आहे 5.5 पासून तर कुठपर्यंत दिलेला आहे त्यांनी तर 9.9 पर्यंत आहे ना. 9.9 म्हणजेच इथे की नाही आपण असं म्हणू शकतो की 1 पासून तर 10 पर्यंतचे सगळे दिलेले आहेत. ओके, तर हे झालं 1.1 पासून तर 10 पर्यंतचे सगळे आकडे, म्हणजे 1 पासून तर 10 पर्यंतचे सगळे आकडे. त्याच्यानंतर जर समजा मी पेज पलटवलं तर पेज पलटवल्यानंतर पण तुम्हाला की नाही स्क्वेअर रूट दिसेल. बघा इथे वरती स्क्वेअर रूट दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे फ्रॉम 10 to 100, म्हणजे 10 पासून तर कुठपर्यंत 100 पर्यंत. मग 10 पासून तर 100 पर्यंत बघा ह्या इथे की नाही थोडंसं इकडे बघा माझ्या बोर्डाकडे अंगठ्याकडे बघा, इथे काय दिलेलं आहे बघा 10 दिलेला आहे, म्हणजे 10, 11, 12, 13 कुठपर्यंत दिलेलं असेल तिथे 54 पर्यंत. ह्या इथे 54 दिलेला आहे बघा, खालचा अंगठा बघा 54. ओके, आणि मग इथून दिलेलं आहे त्यांनी 55 पासून. 55 बघा दिसत असेल तुम्हाला, एकदम बारीक आकडा दिलेला आहे. 55 पासून तर असेल कन्सिडर करा इथे 99 पर्यंत. ठीक आहे, हे इथे दिलेलं आहे बघा खाली एकदम बारीकमध्ये 99 पर्यंत आहे ना. म्हणजे पेज पलटवल्यानंतर आपल्याला दिसून येते आहे 10 ते 100च्या दरम्यान सगळे नंबर्स दिलेले आहेत आहे ना. म्हणजे पेज जर समजा आपण की नाही पहिले पलटवलं मागे पलटवलं तर 1 ते 10, आणि पेज जर समजा पुढे पलटवलं तर तुम्हाला दिलेलं आहे स्क्वेअर रूट 10 ते 100. ठीक आहे, आता हे तर झाला आपण कुठल्या कुठल्या नंबरचा फाइंड आउट करू शकतो. आता बोर्डवर फोकस केलेला आहे मी. बघा त्यांनी बोर्डवर कोणता आकडा दिलेला आहे, बोर्डवर काय दिलेला आहे त्यांनी, नंबर काय दिलेला आहे, नंबर दिलेला आहे त्यांनी 3.4. ओके, म्हणजे सिम्पली तुम्हाला काय करावं लागेल
3 म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये जाऊ, जो मी तुम्हाला आता टेबल दाखवला स्क्वेअर रूट वाला आहे ना, तर स्क्वेअर रूट मध्ये जाऊन सिम्पली काय करावं लागेल, याच्यामध्ये की ना डेसिमल पॉईंटचा फरक पडणार आहे, ना कशाचा, ना कॅरेक्टरिस्टिक्स काढावं लागणार आहे, ना काही काढावं लागणार आहे. सिम्पली सरळ सरळ 3.4 चा 3 आणि 5 मध्ये बघायचा. म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये जायचं, स्क्वेअर रूट मध्ये गेल्यानंतर 3.4 आकडा दिसत असेल तुम्हाला. ऑब्विसली 3.4 आकडा हा कोणत्या डिजिट मध्ये येतो, तर 1 पासून तर 10च्या डिजिट मध्ये येतो. बरोबर आहे, 1 पासून तर 10 मध्ये 3.4 आपल्याला दिसेल. म्हणजे 1.1 ते 10 मध्ये आपल्याला हा आकडा शोधावा लागेल. ओके, कारण आपल्याकडे स्क्वेअर रूट पाहण्यासाठी 2 दिलेले आहेत, एक आहे 1 ते 10 आणि एक आहे 10 ते 100. बरोबर आहे. मग 3.4 कशामध्ये बसतो, 3.4 बसतो आपला 1 ते 10 मध्ये. बरोबर आहे ना, कारण 1 ते 10 मध्ये कोणते आकडे दिलेले आहेत त्यांनी, 1 ते 10 मध्ये त्यांनी दिलेले आहे 0.1, 0.2 असं करता करता 1.1, 1.2 असं करता करता पुढे असेल, कन्सिडर करा 3.1, 3.2, 3.3 आणि 3.4. तर त्या 3.4 मध्ये जायचं आपल्याला. ओके, तर 3.4 मध्ये गेल्यानंतर, ओके 3.4 मध्ये गेल्यानंतर काय करावं लागेल, 3 मध्ये बघावं लागेल. ओके, आणि 5 चा मीन डिफरन्स ऍड करावा लागेल. सिंपल, आलं लक्षात. बघा काय करायचं, तर सरळ सरळ तुम्हाला मी दाखवून देतो कसं पाहायचं, तर म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुन्हा फोकस काय करतो मी, आपल्या लॉग टेबलवर फोकस करतो. इथे त्यांनी 10 ते 100 दिलेलं आहे, 10 ते 100चं काम नाही आपल्याला. पुन्हा पेज पलटवतो आहे, पेज पलटवा. ओके, कशाचं काम आहे आपल्याला, 1 ते 10चं. चलो इसमें देखेंगे अपन 3.4 किधर आहे तो. 3.4चं आपल्याला 3 आणि 5 मध्ये बघायचं आहे. लागेल तर तुम्ही एकदा चेक करा. बघा, फोकस चेंज केला, 3.4चा 3 आणि 5 मध्ये बघायचा आहे आपल्याला. बरोबर, म्हणजे आपल्याला की नाही एक काम करावं लागेल, पुन्हा फोकस चेंज करावं लागेल. ओके, पहा आता काय आहे, तर 1.0 पासून चालू करायचं. तर ह्या इथे कुठेतरी तुम्हाला दिसतो आहे 3.0 आहे ना, दिसतो आहे एकदम बारीक मध्ये दिलेला आहे 3.0. आता त्या 3.0 पासून आपल्याला जायचं आहे 3.4 मध्ये. तर 3.4 मध्ये हा इथे दिलेला आहे 3.4. आता त्या 3.4चा 3 मध्ये बघायचं. 3.4चा कन्सिडर करा, ह्या इथे 3 आहे कुठेतरी आहे ना, वरती बघा, कन्सिडर करा, ह्या इथे 3 आहे तुमचा. ओके, या 3 मध्ये खाली जायचं कुठपर्यंत, तर 3.4 पर्यंत. आता हा आकडा दिसून राहिला काहीतरी, तर काय दिसून राहिला रे तो आकडा, 1852 आहे ना, 1.852 असेल काहीतरी. ओके, तर 1.852 दिसत नसेल तर पहा, पुन्हा फोकस करतो व्यवस्थित आहे ना, 1.852. आणि त्याच्यानंतर कितीचा मीन डिफरन्स आहे, 5चा मीन डिफरन्स आहे. तर 5चा मीन डिफरन्स बघायचा. 5चा मीन डिफरन्स ह्या इथे असेल कुठेतरी, जायचं पुढे जायचं आणि ह्या इथे कुठेतरी 5चा मीन डिफरन्स आहे. लागेल तर तुम्ही वरती चेक करू शकता आहे ना. तर एक मीन डिफरन्स आपल्याला ॲड करायचा आहे. बरोबर आहे, तर मग झालं आपलं, म्हणजे 1.852 त्याच्यामध्ये एक आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. ठीक आहे, पुन्हा फोकस चेंज करतो, बोर्डवर नेतो आणि सरळ सरळ आता तुमच्या लक्षात आलंच असेल काय करायचं आहे आपल्याला. 3.4चा 3 आणि 5 मध्ये आपल्याला घ्यायचा होता. म्हणजे सिम्पली 3.4चा 3 मध्ये येतो आहे 1.852. ठीक आहे, 1.852. ओके, आणि त्यामध्ये 5चा मीन डिफरन्स ऍड करायचा आहे. तर 5चा मीन डिफरन्स काहीतरी 1 येतो. तर 5चा मीन डिफरन्स काहीतरी कन्सिडर करा 1 येईल, म्हणजे आपला आन्सर येणार आहे 1.853. ठीक आहे, तर हा येईल आपला लास्ट आन्सर, लास्ट स्क्वेअर रूट. इथं लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर झालं मग आता आपलं काम. एक काम करा, हे झालं, समजलं. त्याच्यानंतर
अजून एक आता दुसरं सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. दुसरं याचं काम आपल्याला की नाही उद्या पडणार आहे. हे मी तुम्हाला की नाही कन्व्हर्शनचे जे आहेत ना ते उद्या सांगून देईल, ठीक आहे. आज फक्त सिंपल लक्षात ठेवायचं. सिंपलवरच मी तुम्हाला की नाही काही क्वेश्चन पाठवेल, ते मला करून पाठवायचे. ओके. त्याच्यानंतर आता एक देतो डबल डिजिटवाला. आता डबल डिजिटवाला असेल, कन्सिडर करा एखादा आकडा असेल आपल्याकडे 94.26, ठीक आहे. 94.26. तर काय करावं लागेल तुम्हाला इथे काय करावं लागेल, 94चा 2 आणि 6 मध्ये बघावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे कसं 94 मध्ये जायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर 2 आणि 6 मध्ये तुम्हाला बघावं लागेल. हा पण एक गोष्ट आहे, एक गोष्ट कोणती, 94 हा आकडा बघत असताना आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये कुठे जावं लागेल, तर 10 ते 100च्या मधात जावं लागेल, आहे ना. का बरं, कारण एक आपल्याकडे आहे 1 ते 10 आणि दुसरा आहे आपल्याकडे 10 ते 100. पण 94 कुठे येतो, तर 94 येतो 10 ते 100च्या मधात, ठीक आहे. म्हणजे बघा आता पुन्हा एकदा दाखवून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. पुन्हा फोकस चेंज करतो. ओके, दिसत आहे करेक्ट. तर इथे दिलेलं आहे 1 to 10. इथे पण काय आहे 1 to 10. पेज पलटवायचं. इथे दिलेलं आहे त्यांनी 10 ते 100. पण 10 ते 100च्या मध्ये या पेजवर सगळे कुठपर्यंत आहे, 54 पर्यंत आहे. ओके, पण 54 पर्यंत आपल्याला नको, आपल्याला काय पाहिजे आहे, 54च्या पुढच्या पाहिजे, 94 पाहिजे. तर 94 लागत असेल तर भाऊ पेज पलटव पुन्हा, ठीक आहे. ह्या इथे दिलेलं आहे 55 पासून पुढे. फोकस करतो पुन्हा 1 नंबरपैकी. ओके. त्याच्यानंतर खाली जा काय इथे कुठेतरी 94 असेल. इथे 94 आहे, ठीक आहे. बस झालं. सिम्पली जसं आपण लॉकमध्ये बघतो, मॅन्टिसामध्ये बघतो आहे ना, 94चा कशामध्ये जायचा आहे, 2 मध्ये. तर 94चा इथे कुठेतरी 2 असेल, आहे ना. इथे कुठेतरी 2 असेल. तर 9.706 काहीतरी दिसत आहे आकडा. 9.706 लागेल. तर तुम्ही काय करा, इथे व्हिडिओ स्टॉप करायचा, झूम करून पाहण्याचा प्रयत्न करायचा, आहे ना. 9.706, कारण आकडा खूप बारीक आहे, किती फोकस केलं तरी तो दिसणार नाही. 9.706 दिसून राहिलेला आहे. ओके. त्याच्यानंतर 6चा मीन डिफरन्स ॲड करायचा. याच रोमध्ये जायचं पुढे आणि इथे काहीतरी 6चा मीन डिफरन्स आहे. इथे काहीतरी 3-6चा मीन डिफरन्स दिसत असेल तुम्हाला. पहा, फोकस करतो पुन्हा, आहे ना. इथे कुठेतरी 6चा मीन डिफरन्स आहे, तो 3 दिसून राहिला. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा, 54चा 3 मध्ये, ठीक आहे, 54चा 2 मध्ये, म्हणजे 54चा 2 मध्ये पहिला अंगठा बघा 9.706 आणि दुसरा अंगठा बघा 3 म्हणजे काय राहील आपला मीन डिफरन्स. म्हणजे 9.706 हा राहील आपला मॅन्टिसा, आहे ना. कन्सिडर करा असं की 9.706 आपल्याला दिसला होता, 706 आपल्याला दिसला होता. ओके. आणि त्यामध्ये मीन डिफरन्स किती ऍड करायचा होता आपल्याला, 3चा. म्हणजे टोटल किती येईल तो 9.709. ओके. तर ही येईल आपला फायनल आन्सर, म्हणजे स्क्वेअर रूट. कोणाचा स्क्वेअर रूट, 94.2 आणि 6 मध्ये. आलं लक्षात. म्हणजे 94.26चा स्क्वेअर रूट किती आला, 9.709. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते स्क्वेअर रूट फाइंड आउट करावं लागेल. आलं लक्षात. त्याच्यावर मी की अशा पद्धतीचे काही प्रॉब्लेम्स पाठवतो, तर ते तुम्ही करून बघा. नाही समजलं तर मेसेज किंवा कॉल केला तरी चालेल. तर इथे मी स्टॉप करतो आहे, बाकीचं उद्याला पाहू. आता हे कन्व्हर्शन्स कसे करायचे हे मी तुम्हाला उद्याला सांगेन, ठीक आहे. तर काही अडचण असेल तर फोन किंवा मेसेज केला तरी चालेल. तर स्टॉप करतो आहे. धन्यवाद.